मूठ आपल्याला उभी करायचे असं समजा. कुणी मनोज जरांगे तिकडे उपोषणाला बसलाय तर मग ओबीसी मध्ये सुद्धा आपण गेलं पाहिजे, लोकांना जागत गेलं पाहिजे. मनोजला काय म्हणायचंय, तो कशासाठी भांडतोय, आणि ओबीसीचं त्या भांडण्यामुळं आणि सरकारनं त्याला रेड कार्पेट घालून वेळोवेळी GR काढण्यामुळं 2 सप्टेंबरचा GR असो की कुठला अजून रिझर्वेशन देणं असो हे मान्य केल्यामुळं त्याचा परिणाम ओबीसीवर काय झालाय, अशा अनेक प्रश्नांना डोळ्यासमोर ठेवून आता आम्ही ठरवलं, वाघ साहेब तुम्ही आमच्या लढ्यात सामील झाल्यापासून आम्हाला 12 हत्तीचं बळ आहे. मी जबाबदारीने हे बोलतो. विचारपीठावरती अनेक मान्यवर आहेत, ते रात्रंदिवस खपतायत, रात्रंदिवस काम करतायत, A to Z कार्यकर्ते आहेत, रात्रंदिवस काम करतात. पण आज देऊळगाव माळी या गावामध्ये आल्यानंतर तुम्ही आमचं जे स्वागत केलं, जे अभिनंदन केलं, प्रत्येक महामानवांच्या पुतळ्यांना विनम्र अभिवादन केलं, आपल्या सावता महाराज मंदिरामध्ये आम्हाला घेऊन गेलात, या गावामध्ये तुम्ही जे आमचं हार्दिक असं स्वागत केलं त्यामुळं आम्ही भारावून गेलोय. आणि आम्हाला हेच अपेक्षित आहे. आम्हाला तालुक्याच्या ठिकाणी, जिल्ह्याच्या ठिकाणी लाखाची सभा, 2 लाखाची सभा, आमच्या जरंगेच्या भाषेत 20 लाख स्वयंसेवक अजिबात अपेक्षित नाही. गावगाड्यातला माणूस आहे, शोषित माणूस आहे, वंचित माणूस आहे, शेतामध्ये काबाड कष्ट करणारा माणूस आहे. आमची मजल कुठेपर्यंत, गावच्या सरपंच पदापर्यंत. आमची मजल कुठेपर्यंत, पंचायत समितीच्या सदस्यापर्यंत. आमची मजल कुठेपर्यंत, ओबीसीचं आरक्षण आहे म्हणून तालुक्याच्या सभापती पदापर्यंत. आमची मजल कुठेपर्यंत, एखादा आमचा आगाऊ सरांसारखा जरा आगाऊ वाघ सरांसारखा एखादा आगाऊ माणूस असेल तर जिल्हा परिषद सदस्य अध्यक्ष. ते का तर मंडळ आयोग 1994ला इम्प्लिमेंट झाला. विश्वनाथ प्रताप सिंग या तत्कालीन मुख्यमंत्र्यानं या ओबीसीचा कैवार घेतला म्हणून आपल्याला कायद्यानं हे आरक्षण लागू झालं. त्याच्या अगोदरही थोड्याफार गोष्टी होत होत्या, नाही असं नाही. कारण ओबीसी आरक्षणाला आत्ता विरोध नाही होत. ओबीसी आरक्षणाला विरोध महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना कायद्याच्या सभागृहामध्ये, संसद सभेमध्ये, देशाच्या संसदेत झाला होता. त्या महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 340व्या कलमासाठी म्हणजे ओबीसीसाठी, आता अजून पुढे जाऊन सांगू का, जातनिहाय जनगणना ओबीसीची झाली पाहिजे असा आग्रह सगळ्यात पहिल्यांदा कोणी केला होता तर तो महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केला होता. आता तुम्ही सगळी एवढी मंडळी इथं बसलेली आहात, थोडंसं इतिहासातलं, थोडंसं चळवळीतलं, थोडंसं आजचं, थोडंसं हे या सगळ्या गोष्टी तुम्हाला मी थोडंसं विस्कटून सांगणार आहे. एक 10-15 मिनिटं मला तुम्ही जास्त वेळ द्या, कारण हे कळलं पाहिजे. आत्ताच माझ्यासमोर एका या आपल्या गावातल्या ज्येष्ठ नागरिकांनी एक कागद दिला. त्या कागदावरती त्यांनी 2 प्रश्न लिहिले. आज देऊळगाव माळी या गावामध्ये आत्ताची धावती पिंपरी माळीची जर सभा मी पकडली तर ही सभा 12वी होते आणि उद्या लोणार तालुक्यामध्ये होत आहे. काल आम्ही नवनाथ आपण काल कुठं होतो, सातारा जिल्ह्यातल्या फलटण तालुक्यातल्या दुधेभावी गावामध्ये. आज आम्ही कुठे आहे आणि गेल्या महिन्याभराचं रेकॉर्ड जर काढलं तुम्ही तर रोज आम्ही कुठं आहोत, किती अंतर रनिंग कापतो, किती प्रवास करतो, कुठे जातो, माणसाने बोलवलं नाही, म्हणत नाही, अंतर किती आहे विचार करत नाही, आम्ही तिथं पोहोचायचा प्रयत्न करतो. आता एका ज्येष्ठ नागरिकांनी आमच्या समोर 2 प्रश्न मला त्यांनी विचारले कागदावर लिहून. जनगणना तर सुरू झाली, मग ह्या 100 सभा कशासाठी? रास्त प्रश्न आहे, सामान्य माणसांच्या मनात पडलेला हा प्रश्न आहे. दुसरा प्रश्न, सभा घेतल्यामुळं शासनावर काय परिणाम होतील? 2 प्रश्न अगदी रास्त प्रश्न इथं माझ्या डोळ्यासमोर विचारले. त्यांच्या पहिल्या प्रश्नाचं उत्तर मी त्यांना देतो. जातनिहाय जनगणना सुरू झाली, मग आता काय करायचं? 19 मेला मी मुंबईमध्ये होतो. ओबीसी साठी जी सब कमिटी आहे मंत्रिमंडळाची, त्या सब कमिटीच्या मिटिंगला ओबीसीचे 6 कॅबिनेट मंत्री उपस्थित होते. तिथं आम्ही ओबीसीच्या 11 मागण्यांचं निवेदन त्यांना दिलं. जवळजवळ 60-70च्या आसपास अधिकारी त्या बैठकीला उपस्थित होते. त्यावेळी माननीय छगनरावजी भुजबळांनी आम्हाला सांगितलं की हाके सर तुम्ही सभा घेता वगैरे वगैरे ठीक आहे, पण अमित शहानी मला सांगितलंय की आम्ही जातनिहाय जनगणना पुढच्या टप्प्यात करणार आहे.
आता भुजबळ साहेब ओबीसीच्या प्रश्नावर आक्रमक भूमिका घेणारं आपलं नेतृत्व आहे. आम्ही रस्त्यावर ठोरं लढत आहे, आम्ही आंदोलन करत आहे, उपोषण करत आहे. पण खऱ्या अर्थाला आवाज ज्यावेळी भुजबळ साहेब बोलतात त्यावेळी सरकारलाही ऐकावं लागतं. मी एकच प्रश्न विचारला, जर अमित शहा साहेब म्हणत असतील की आम्ही जातनिहाय जनगणना पुढच्या टप्प्यात करणार आहोत, तर ते खोटं म्हणत आहेत. कारण मी हरी नरके साहेबांचा चेला आहे. ज्या पदावर, ज्या आयोगावर हरी नरके साहेबांनी काम केलं त्याच आयोगावर काम करण्याचं मलाही भाग्य मिळालं. आणि म्हणून लक्ष्मण हाके ओबीसीच्या संदर्भात भूमिका मांडणारा कार्यकर्ता तुमच्या समोर तुम्हाला दिसला. जर अमित शहा साहेब पुढच्या टप्प्यात जातनिहाय जनगणना करणार असतील तर त्याच्या अगोदर 1948च्या सेन्सस ऍक्ट मध्ये अमेंडमेंट झाल्याशिवाय, घटना दुरुस्ती झाल्याशिवाय जातनिहाय जनगणना कोणीच करू शकत नाही. हे वास्तव आहे. मग आता ह्या बाबांनी जे सांगितलं की अशा सभा घेतल्यानं काय होणार आहे, अशा सभा घेतल्यानं वाद साहेब, अशा सभा घेतल्यानं काय होणार आहे ते मी गावागाड्यातल्या ही जी माझी माणसं आहेत माझ्या समोर बसलेली त्यांच्या अपिली भाषेमध्ये मी काही गोष्टी तुमच्या समोर मांडणार आहे. मनोज जरांगे नावाचा माणूस उपोषणाला बसला. इकडे त्यांनी उपोषणाला बसायचं, इकडे त्यांनी आम्हाला ओबीसी मधूनच आरक्षण मिळालं पाहिजे ही मागणी करायची. कधी काळी यांची लढाई अशी होती की ओबीसीच्या ताटाला किंवा कुणाच्याही आरक्षणाला धक्का न लावता आम्हाला आरक्षण द्या. पुन्हा म्हणायचे आम्हाला राजकारणातलं नको, आम्हाला फक्त शिक्षण आणि नोकऱ्यातलं आमच्या लेकरा बाळासाठी आरक्षण द्या. असं म्हणता 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 त्यांची लढाई कुठपर्यंत आली की आता आम्हाला ओबीसी मधूनच पाहिजे आणि आम्ही घेतलं तर ओबीसी मधूनच घेणार. कारण भुजबळ साहेबांनी खूप कळलंय आमचं, हे कळलं पाहिजे म्हणून मी तुमच्या समोर बोलतोय. फक्त भुजबळ साहेब त्यांना दिसत होते. या महाराष्ट्रामध्ये 18 पगड जातीची संख्या जाते 400-450च्या घरात. या 18 पगड जातींना आरक्षण दिलं असंच दिलं नाही. काल परवा अक्कल पडळी त्यानं म्हटला 1994च्या एका जरने ह्याला मला आरक्षण दिले. तुम्ही सुशिक्षित मंडळी आहात की नाही? काल परवा काय बोलले हे? एका जरनं या सगळ्या जातींची कुठं चौकशी झाली, काय तपासलं यांचं? म्हणलं कसे दिलंय मला 1994चं बघतोच. या मनोज जरांगेला आरक्षण पाहिजे ओबीसीचं, पण ह्या मनोज जरांगेनं कधी बीपी मंडळांचं नाव घेतलं नाही, कधी विश्वनाथ प्रताप सिंगांचं नाव घेतलं नाही, कधी जालन्याच्या पटांगणावरती समता परिषदेच्या माध्यमातून त्या परिस्थितीमध्ये सभा घेतल्या गेल्या त्यांचं नाव घेतलं नाही, कधी स्वर्गीय बबनराव ढाकणेंचं नाव घेतलं नाही, कधी स्वर्गीय दिबा पाटलांचं नाव घेतलं नाही, कधी स्वर्गीय जनार्दन पाटील चुनाभट्टीवाल्यांचं नाव घेतलं नाही, कधी स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे पासून त्या ओबीसीच्या चळवळीमध्ये माझ्या या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये ज्या माणसांनी या महाराष्ट्रामध्ये या देशामध्ये मंडल आयोग लागू झाला पाहिजे म्हणून काम केलं त्या माणसांचं या जरांगेनं कधीही नाव घेतलं नाही. त्याला आरक्षण कोणाचं पाहिजे? ओबीसीचं. अरे ही अलीकडची माणसं झाली. या माणसानं स्टेजवर कधी महात्मा ज्योतिराव फुलेंचा फोटो लावला नाही, कधी राजर्षी शाहू महाराजांचा फोटो लावला नाही, कधी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो लावला नाही. त्याची भाषा काय? आम्ही क्षत्रिय आहोत कसं देत नाही बघतोच. हे वाक्यच जरांगेचं सेल्फ गोल करतं. आरक्षण हरिनरके साहेबांच्या भाषेत बोलतो. आरक्षण हा गरिबी हटावचा प्रोग्राम नाही. आरक्षण म्हणजे घरावर सोन्याची कवलं बसवण्याचा प्रोग्राम नाही. आरक्षण म्हणजे कोणतरी गरीब झालाय, आम्ही गरीब झालोय, आमची लेकरं बाळ रस्त्यावर आले म्हणून देण्याचा प्रोग्राम नाही. देशाला स्वातंत्र्य मिळालं. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवानं या देशभरामधल्या हजारो जाती, शेकडो भाषा, वेगवेगळे भौगोलिक प्रांत, वेगवेगळ्या दिशा, वेगवेगळ्या रूढी परंपरा, देवदेवा, हर एक माणसाच्या पूजा अर्चा करणारी हर एक माणसं, गावागावात भांडायची माणसं, तालुक्यात माणसं भांडायची, जिल्ह्यात माणसं भांडायची, भागाभागात माणसं भांडायची, वेगवेगळ्या जाती धर्मात माणसं भांडायची. या सगळ्या माणसांना एका धाग्यात एका माळेत गुंफण्याचं काम कुणी केलं?
तर ते महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं. गावगाड्यामध्ये तुम्ही आम्ही माणसं, जगणारी माणसं आहोत. गावामध्ये पंक्तीला ज्यावेळी बसतो त्यावेळी पंक्तीला बसलेल्या शेवटच्या माणसापर्यंत सुग्रास असा लोकशाहीचा, बाबासाहेबांच्या लोकशाहीचा सुग्रास असा स्वयंपाक पंक्तीला बसलेल्या शेवटच्या माणसापर्यंत पोहोचला पाहिजे. हे धोरण इथल्या लोकशाहीचं होतं आणि त्या लोकशाहीला घटना देणारे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते. आणि त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे गुरु कोण होते? महात्मा ज्योतिराव फुले. हे कळलं पाहिजे तुम्हाला, आम्हाला. काय महाराष्ट्र म्हणजे? का म्हटलं जातं महाराष्ट्राला फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र? का म्हटलं जातं पुरोगामी महाराष्ट्र? या देशाला समतेचं तत्व देणारा, या देशाला लोकशाही देणारा, या देशाला लोकशाहीमधल्या सर्वसामान्य माणसाच्या हिताचे कायदे काढून देणारी कोण माणसं होती? तर फुले शाहू आंबेडकर होती. पण त्या माणसांचं नाव चौथी नापास असलेल्या मनोज जरांगेच्या ना कधी व्यासपीठावर दिसलं, ना कधी बॅनरवर दिसलं, ना कधी विचारात दिसलं, ना कधी आचारात दिसलं. या लोकशाहीमध्ये गावगाड्यातल्या तुम्हाला माणसांना काही मान सन्मान इज्जत नाही. घेतलं तर यांच्यातच घेईल. तुम्ही आमच्या वाट्यात काय परवडलं? आमच्या 5 पिढ्यांचं खाल्लंय. काय खाल्लंय तुझं 5 पिढ्यांचं? कारखाने दिले तुम्ही आम्हाला, सुतगिरण्या दिल्या तुम्ही आम्हाला, महाराष्ट्राचं सहकार मंत्रीपद, अर्थमंत्रीपद, गृहमंत्रीपद, महसूल मंत्रीपद दिलं तुम्ही आम्हाला, मुख्यमंत्रीपद दिलं तुम्ही आम्हाला. दिलं कुठेतरी एखादं, कुठेतरी ते मी त्यांच्या कर्तृत्वानं मोठ्या असलेल्या माणसांना त्यांनी दिलं. मग त्यामध्ये भुजबळ साहेब असतील, त्यामध्ये स्वर्गीय खूप लोक होते. या सगळ्या लोकांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना प्रश्न विचारला, बाबासाहेब तुम्ही एससीला आरक्षण दिलं, शेड्यूल कास्ट, दीनदलितांना आरक्षण दिलं, ज्यांच्या बाबतीमध्ये स्पृश्यता पाळली गेली. तुमच्या पाटील तुमच्याकडे काय आहे? तुमच्याकडे सरपंच झाला म्हणजे तुम्ही खूप मोठं काही नाव मिळवलं, सभापती झाला म्हणजे तुम्ही खूप मोठे झाला, गावातल्या घरावरची पत्र जाऊन स्लॅब टाकला म्हणजे तुम्ही मोठे झाला नाही. कुठेतरी पोरगा इंजिनियर डॉक्टर झालं, आता माझं बरं चाललंय. 2 व्हीलरची 4 व्हीलर झाली, आता माझं बरं चाललंय. हे काय आणलंय? कुठलं आणलंय? कुठली निवडणूक नाही, कुठलं वारा नाही, कुठली हवा नाही, कुठल्या पक्षाचं सदस्य नाही, ही सगळ्यावर टीका करते ती. वाघ साहेब राग म्हणू नका बरं का. काय एकही ऑफिस भेटलं नाही, अध्यक्ष भेटला नाही, कार्यालय भेटलं नाही, साधा शिपाई भेटला नाही. त्यांना कुठलं बजेट मिळेल? म्हणून जरा एकदा आंदोलनाला बसतो म्हणला 700 कोटी रुपये डिक्लेअर केले, 150 कोटी रुपये निर्गमित केले. कुणाला? राज्यकर्त्या जमातीला. स्वर्गीय अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या माध्यमातून तुम्हाला त्यांना झाली नाही. म्हणून काय झालं ते तुम्हाला सांगतो. बरं, आता इथं तुम्ही सुज्ञ मंडळी आहात. महाराष्ट्रामध्ये ओबीसीची संख्या किती टक्के आहे? सांगा, अंदाजे सांगा. चला, चुकलं काय अडचण नाही. 7%. बरं, हा किती? 67%. बरं, किती? म्हणजे 50%च्या वर आहे. बरोबर? किती लोकसंख्या आहे तुमची? 50%च्या वर. मग तुम्हाला बजेटमध्ये तरतूद किती पाहिजे? ह्याच्यावर 1 तास तुम्हाला सांगावं लागेल. इंजिनिअरिंगला ओबीसीचं काय होतं ह्याच्यावर 1 तास सांगावं लागेल. म्हणजे तुम्हाला आम्हाला महाराष्ट्राच्या तिजोरीमधनं किती पैसे मिळतात? आणि त्यांचा एखादा कारखाना अवसाद घाटात आला त्याला किती पैसे मिळतात? 100 कोटी, 125 कोटी, 150 कोटी, 80 कोटी. बरं, मला तुम्ही इथं सगळी मंडळी बसलेली आहात. चालू वर्ष कुठलं आहे? 2026. देशाला स्वातंत्र्य मिळून किती वर्ष झाली? एवढं साधं किती वर्ष झाली? 79 वर्ष झाली. ओबीसीसाठी कुठल्या जिल्ह्याच्या ठिकाणी वसतिगृह 1 मुलाचं 1 मुलीचं कुठल्या जिल्ह्याच्या ठिकाणी आहे त्याला शासन अनुदान देतं. गावगाड्यातल्या ओबीसीच्या लेकरा बाळांच्या शिक्षणासाठी, लेकी बाळांच्या शिक्षणासाठी शासनाच्या अनुदानानं कुठल्या जिल्ह्याच्या ठिकाणी वसतिगृह आहे असं एखाद्या जिल्ह्याचं नाव हात वर करून तुम्ही सांगू शकता? आहे काय मागतोय आम्ही? स्कॉलरशिप. काय मागतोय आम्ही? आमच्या लेकरा पटलाच्या ओबीसीसाठी राखीव होत्या. 59 पैकी 59
पोलीस पदाच्या जागा फक्त मराठा कुणबीने घेतल्या. आता ओबीसी इज इक्वल टू ओबीसीचं आरक्षण, ओबीसीचं रिझर्वेशन कुठल्या मालिकाली कोळी केली हक्का वगैरे यांना नाही भेटणार, मालिकाला नाही भेटणार. आता ओबीसीचं आरक्षण फक्त मराठा कुणबीला भेटणार. हा इन्साफ आहे? हे समतेचं तत्व आहे? हे लोकशाहीचं तत्व आहे? अरे फुले शाहू आंबेडकरांनी तुम्हाला समतेचं तत्व, तुमचं अस्तित्वच इथल्या व्यवस्थेला, इथल्या राज्यकर्त्या लोकांना, इथल्या शासनकर्त्या लोकांना मान्य नाही. म्हणून गावगाड्यातल्या 50 ते 60% लोकसंख्येनं असणाऱ्या आणि परत त्याला माझ्या आंबेडकरी जनतेचा जर 10 ते 20% पट्टन जोडला गेला तर त्याची संख्या 75 ते 80% होते. पण आता हे कधी सांगायला लागला, अरे कोण आहे ती, कुठली आहे ती, काय बोलते ती, किती बोलते ती. 100 माणसं आली आमची तोप चालू, 50 माणसं असली आमची तोप चालू, 1000, 2000, 5000 आमचे वास आहे. पण आमचे तांबे वगैरे आगाव बिगाव ही मंडळी आहेत सगळी, साडप वगैरे ही सगळी मंडळी आहेत. ये मंडळी तर वाजत गाजत तदाडण तताडण तताडण तदाडण. थांबा म्हणलं, आपण बीड जिल्ह्यामध्ये नाही, थांबा बघा, बीड जिल्ह्याच्या आपण बाहेर जाऊया, आपण पश्चिम महाराष्ट्रात जाऊ, आपण विदर्भात जाऊ, आपण नांदेडला जाऊ, आपण लातूरला जाऊ, मग येणं आपण बीडमध्ये करू. तर बीडची लोक सफर करतायत. जर ओबीसी मध्ये सामील झाला तर गावातल्या परटाचं, धोब्याचं, नाभिकाचं, सुताराचं, लोहाराचं काय होईल? हे त्याच्या स्पर्धेमध्ये टिकतील का? काय परिणाम होणार आहे यावर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बोलायला तयार नाहीत, मंत्री बोलायला तयार नाहीत, आमदार बोलायला तयार नाहीत, सत्ताधारी बोलत माहिती नाही, विरोधक पण बोलायला तयार नाही. सगळ्यांना भ्या कोणाचं? 12% लोकांच्या मताचं. पण 50 ते 60% लोकांच्या मताची फिकीर कुणालाही नाही. कारण फिकीर नाही आम्हाला. अरे आमचे बालकदार फुले शाहू आंबेडकर आहे. फिकीर नाही, जिथं उगवाल तिथं उगवाल, पण आम्ही थांबणार नाही. किती सांगावं तुम्हाला, काय सांगावं तुम्हाला? गावगाड्यातल्या 18 पगडजातीच्या हिताची भाषा इथल्या माणसांकडून बोलली जात नाही. काही माणसं म्हणतात, वाघ साहेब, काही माणसं म्हणतात, तुम्हाला का बोलतोय सारखं, तुमचं नाव काय घेतोय? अरे भाजपचा प्रवक्ता आहे, पण इथं ओबीसीच्या व्यासपीठावर येत असतात. गावच्या पॅनल प्रमुखाला, गावचा ग्रामपंचायतीचा जो पॅनल प्रमुख असतो ना, अरे त्याला जेवढी अक्कल आहे ना, आपल्याला गावातलं पॅनल निवडून आणायचं आहे तर नायकाला सुद्धा तिकीट द्यावं लागेल. आपल्याला गावातला पॅनल आणायचं आहे तर वेशीवरच्या माणसांना पण तिकीट द्यावं लागेल. आपला पॅनल निवडून आणायचं आहे तर त्या वाडीवर एक तिकीट द्यावं लागेल. ही प्रतिनिधित्वाची भाषा आहे. जे गावच्या ग्रामपंचायतीमध्ये चालतं तेच देशाच्या भारतवर्षामध्ये चालतं. नाभिकाचा एखादा आमदार झालेला ऐकलाय तुम्ही? सुताराचा, लोहाराचा एखादा आमदार महाराष्ट्राचा? कायदा, कलम, लोकशाही, मतपेटी, अरे ही लोकशाही आहे. इथं पुढे कुणाला मारायचा, कुणाला मागता नाही. त्या मानसिकतेतून तुम्ही बाहेर आला पाहिजे. गावगाड्याला जागा झाला पाहिजे. गावगाड्यातली लोक एकत्रित आले पाहिजेत. तुम्ही आणि कधी गावगाड्यातल्या लोकांनी एकमेकाला रिस्पेक्ट देण्याची भावना पाहिजे. लोकशाही आहे. कुणाला हिट टाकायचं, कुणाला जातीवर वाईट बोलायचं, त्यांच्या मनामध्ये काहीतरी कसं काय बरं, हे समजलं पाहिजे. गावगाड्या म्हणजे हरिलक्ष्मीच्या भाषेत दोज आर सोशली बॅकवर्ड. जो सामाजिक दृष्ट्या मागास आहे, त्या जातीमध्ये जन्माला आल्या कारणानं ही नाही, त्याला लोकसभेचं तिकीट मिळत नाही, त्याला विधानसभेचं तिकीट मिळत नाही, त्यानं पक्ष काढला, त्यानं नेतृत्व केलं तर तो त्या समाजाचा नेता होतो, पण महाराष्ट्राचा नेता होत नाही, होऊ दिला जात नाही. धनगराचा एखादा माणूस समतेचं तत्व बोलायला परिवर्तन येतं. काशीराम कुठे गेले? युपीला गेले, उत्तर प्रदेशमध्ये, तिथं त्यांनी सत्ता परिवर्तन घडवून आणलं. पण महाराष्ट्रातली माणसं एकदा सोमेगोमेला मतदान करतात, एकदा ढवळ्या पोळ्याला मतदान करतात. गडी खंड पलटते पण पावल्या रवळ्यात. हा महाराष्ट्र तुम्ही कुणाच्या हातात दिला? कारखानदारांच्या हातात दिला. हा महाराष्ट्र तुम्ही कुणाच्या हातात दिला? भांडवलदारांच्या हातात दिला. हा महाराष्ट्र कुणाच्या हातात दिला तुम्ही? नाव घ्यायचं फुले शाहूंचं, काम मात्र पावल्या रवळ्यांचं. राष्ट्र बनायचं असेल तर तुम्हाला अरळला जावं लागेल.
माझा माणूस समाज कसा वागतो, कसा राहतो, त्याचं रिप्रेझेंटेशन किती. तुम्हाला महाराष्ट्र बघायचं असेल, जेजुरीच्या खंडोबाला जावं लागेल. सोमवती अमावस्येला कोण येतं. वेगवेगळ्या अमावस्येला वेगवेगळ्या जातीची लोक माझ्या खंडोबाला येतात. मालेगावच्या खंडोबाला 18 पगड जातीची लोक महिनाभर जत्रा भरवतात. तुम्हाला महाराष्ट्र बघायचं आहे, आरेवाडीच्या बिरोबाला जावा, धनगर समाजाची सामाजिक स्थिती ते फक्त एवढं नाही बोलले. महाराष्ट्र कुणाचा होणार, महाराष्ट्र फक्त मराठ्यांचा होणार का. त्यावेळी यशवंतराव चव्हाण बोलले, महाराष्ट्र 18 पगड जातींचा होणार, छत्रपती शिवाजी महाराजांच्या रयतेचा होणार. मग आता 2025-26 साली महाराष्ट्र कुणाचा आहे, महाराष्ट्र कुणाचा आहे. महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाची यादी कुणाची असते, महाराष्ट्रातल्या डीसीसी बँकाचे अध्यक्ष कोण असतात, महाराष्ट्रातली प्रमुख महत्वाची पदं मंत्री कळले पाहिजे, शाहू कळले पाहिजे, बाबासाहेब कळले पाहिजे, समतेचं तत्व कळलं पाहिजे. गावगाड्यातल्या 18 पगड जातीची